क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। घोटी, बांबडेवाडी, टाकेड येथे अवैध गावठी दारूचा धंदा जोमात, नागरिक त्रस्त, घोटी पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष। दारुड्यांच्या विळख्यात बांबडेवाडी, गावकऱ्यांचे जीवन त्रस्त, अवैध दारू धंद्याविरोधात संताप। महाराष्ट्र क्रांती न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे धक्कादायक चित्र झाले उघड। तालुक्यातील बांबडेवाडी, टाकेद, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैध गावठी दारूचा धंदा उघडपणे सुरू असून त्यामुळे गावकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले। हा अवैध धंदा राजू पोपट बांबडे आणि भीमाबाई बांबडे हे दोघे मिळून चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। गावातील तसेच घोडेवाडी, शिरेवाडी, सोनोशी, ठाकूरवाडी आदी शेजारील गावातून अनेक लोक येथे गावठी दारू पिण्यासाठी येतात। त्यामुळे दारुड्यांची संख्या वाढली असून गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। दारूच्या नशेत अनेक जण शिवीगाळ करून दहशत माजवतात, ज्यामुळे शेजारील कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या धंद्याविरोधात यापूर्वी गावकऱ्यांनी धिंड काढून निषेध नोंदवला होता, मात्र आरोपींनी गावकऱ्यांना धमक्या देत दहशत माजवल्यामुळे कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही। गावात पोलीस पाटील असतानाही रोज हा धंदा बिनधास्त सुरू आहे। याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने स्टिंग ऑपरेशन करत या अवैध दारू धंद्याचा पर्दाफाश केलाय। सकाळ संध्याकाळ दारू पोहोचवण्यासाठी एक युवक निनावी नंबर प्लेट असलेली मोटरसायकल घेऊन गाडीच्या डिक्कीत व पाठीवरील पिशवीत साधारण 10 ते 10 लिटरचे फुगे घेऊन येतो, तसे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे। गावकऱ्यांनी घोटी पोलीस ठाण्याकडे तातडीने या अवैध दारू व्यवसायाचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे। दरम्यान अवैध दारू धंदा करणाऱ्याचे व घोटी पोलिसांची आर्थिक देवाणघेवाण होत असल्यामुळेच हा अवैध दारू धंदा राजरोषपणे सुरू असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची घोटी पोलीस काय दखल घेतात हे बघणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, घोटी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।